शेकडो वर्षाची परंपरा असलेली जळगावातील संत मुक्ताई श्रीराम पालखी श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाली। आप्पा महाराज समाधी मंदिरापासून सुरू झालेल्या या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले। जळगाव जिल्ह्यातील विविध पतसंस्थांच्या शेकडो ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरू। गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या रखडलेल्या ठेवींचे पैसे परत मिळावे या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले। संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत। जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली सहपत्नीक पूजा। तसेच या वर्षाच्या वारीचे वैशिष्ट्य असे की वृक्षारोपणाचे महत्त्व त्या गावांना पटवून सांगण्यात येऊन घनदाट सावली देणाऱ्या वृक्षांचे रोपणही देण्यात येणार आहे। या ईश्वरी कार्यास अशोक भाऊ जैन यांनी शुभेच्छा दिल्या। राज्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी अमळ नेर येथील मंगळ ग्रह मंदिर हुंडा देणार नाही अन घेणारही नाही अशी सामूहिक शपथ घेण्यात आली। अवैध गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या 2 इसमांना जळगाव स्थानिक गुन्हा ए शाखे एलसीबी पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून शिताफीने अटक केली आहे। त्यांच्याकडून 2 गावठी कट्टे, 2 मोटारसायकली आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आला।